अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबरी यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वजिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओं रक्तांगनरक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनं कंठाटोपीच्यमालादण्डकमलल्लूकटयांकररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थार्ताक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर्शधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मासूत नमियेली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसीत श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्षा जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामी नाता माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधुवृंद ज्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथे रचले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावंतस नमियेले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधरी आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान त्यांचे चरण नमियेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मददिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणुनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते इकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महादधितून पाही अमूल मुक्ताबळे घेतली काही द्यावया मानसुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्रे सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैशीच निष्काम भक्तांप्रती कैवल्यप्राप्ती होतसे. अक्कलकोटा माजारी राचप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशीसाचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवनी दोहोंवरी तिसरी वैरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी स्वामींनी हास्यमुख करूनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वळातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाला देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारापती गेलो पुढे पाहिले कैदाशरेश्वर हिंडोलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटकाप्रती जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्थान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरनो हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेळास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो
तेथून या स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ. देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या जाहले. तैपासून या नगरांत आनंदी हो नादंत. ऐसे आमुचे सकल वृत्त असो मुळापासून. 12 वर्ष मंगळवेळाप्रती राहिले स्वामी राजे येती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रह यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गौडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते याजकती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती वैकल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेळी सोडिले. मोहळा माझी वास्तव्यकरित अपाटोळे झाले भक्त. त्यांची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन टोळांसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी. भौत वर्जले सेवकांनी परिणत मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तिथं एक अविंद होता तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामींचे जाणून ईश्वरमूर्ती चोळप्प करी आदर. योगयागदिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पायी स्वामी आले सदनाते. तयाचे देखोनी भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोरजे राजे गादीवरी. दक्ष असूनी कारभारी परमज्ञानी असतीजे. चोळप्पाचे गृहापती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावांत मात पसरली. लोकां माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरांत यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकुनी राव बोलला काय वाणी. गावांत यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुतपायी आजवरे जाहले नाही. आता जाऊन लवलाई भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची ईश्वरमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खूणपटळी अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली. तय सफळ सभा अंदली समस्ती पावले वंदिली. षोडशोपचारी पूजली स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासम्मत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गौडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी सारामृत अक्कलकोट प्रवेशनगरे तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गत्याध्यायाचे अंत्य अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शना देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ प्रतिभाता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवाचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्ने येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. माया पसारात पसरले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इचिती तेथे यती राज पुरविती. दृढ चरणी दयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे का निंदक कुटिले तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हंसोनिया म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयांनी निंदले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची तारी स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. ते ह्या तिन्ही मूर्ती बैसविला भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मीती तयांते. कोणी नवसांते करीती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्त समर्थ संन्याशा पुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शने केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्तजळासी तेथून या उठले.
दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नदुःख वर्ज असे. जे पातळली कडू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुसित जना अवतरली यतिवर्या. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वनरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु अक्कलकोट नगरांत. एकतपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली सौकडे कोणासी पडता सांकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगरांप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचारायचा पातला. दिवाणा आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर. वैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयांसी नामदेव येऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपलागी परियसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते आणावे वटीपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोष राहतो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित जाहली. नृपसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे नृपती स्वामींचरणी ज्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यांशी विचार पडला मानसी. या नगरांतून स्वामींशी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवूनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वान्ने करती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काय न झाले केले तुतके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळपाप्रती. त्या लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन आली बडोद्यासी. मग मल्हारराव आनंदेसी नाम देतील तुम्हांते. द्रव्येण सर्वे वशा चोळप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचने. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. मल्हारराव नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामींप्रती. कृपा करुणी मजवरी बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हासोनी. मल्हाररावची या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयांच्या नगरांत आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला वेगळं चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजेसी आणि सकल जनांसी. तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करूनही न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी. मेळण्यात घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेळणा आला. अंतरसाक्षी समर्थांना गोष्ट विदित जाहली. मेळण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकेले हात तात्यांनी. मग अपयशांते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय.
परिमल्हारराव नृपती प्रयत्नारंभित पुढती सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याचे धरुनी हाव. आपण पुढे जाहला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थांना तेव्हा निवार क्रोधा आला. यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणूनी सत्वरी ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी लटपटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विष प्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्यामाजी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठोध्याय समाप्तम. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करती जाणोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयांसी श्रवण करीती दिवसनिशी. हे रळीकराधिक शास्त्रांसी वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुब्रुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यांसी आणावे अक्कलकोटी हेतू नृपजला पोटी. बहुत करुणी खटपटी भुवांसी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेणे अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जनसमस्त. सदा वेदांत चर्चा राजगृही होत असे. एक दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तयावेळी. पहावय यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींशी. ब्रह्मापद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर यतिराज हासले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेळा संन्यासी भुरड पडली लोकांसी. लागले व्यक्त भक्तीसी याने दोन गमाजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणे तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान यांते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थाने. विकल्प पातला म्हणी स्वामींशी तुच्छ मानिती. नित्यनियम सारोन ब्रह्मचारी करती शयन. जवळी होते पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी रुचिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंशापणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी. शब्द एक न बोलावे. जवळी होते जे पारसी जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत ते अशी सांगत समजत. म्हणती यांत काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नाशी कदा कदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मापद तदाकर. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखून रुचिकांशी काय म्हणून भेलासी. जरी ऋता भय मानितोसी मग ब्रह्मापद जाणीसे कैसे. ब्रह्मापद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवांप्रती पटली खूण धरिले तत्काळ स्वामीचरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्ददित. तया समयापासून भक्ती दडली स्वामीचरणी. अहंकार गेला गळून ब्रह्मापदे योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोडा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेशा अनंता राजनिजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार. राजेराय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर तयांप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मासंबंध. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन.
गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी नावडे भोगविलास सुखोपभोग कैसा त्यास निद्रा नयेचे रात्रंदिवस चिंतानले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशित ब्राह्मण संतप्प बहुसाल दिधली दाने आरोग्य व्हावे म्हणून विठले संसार सौख्यासी त्रासले या भव यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैननसे कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एक रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यतिवचनी भाव धरावा तेणे व्याधी जाय दुरी तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयास एक स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणून हितगोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित त्या नगरीच्या नरनारी कामधंदा करिता करी स्वामीचरित परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रातस्थाने करुनी पूजाद्रव्य घेऊन अर्पावयास समर्थचरणी जातीयती त्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना पाकृत कथासंमत सदा परिषद प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गौडः श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुनी चित्ती बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यमन भाविक दर्शना येती धावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जे ते अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले असो अशा नगरांत शंकरराव प्रविशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामींचरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईशी द्रव्य लोभपूर्ण आनंदले ती येचे मन म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांशी देईन सत्यवचन हे बाई विस्मित झाले अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्पापान सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थना या स्वामींप्रती कार्य आपले करीन बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मासंबंध पीडितो तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकदा वरदानी समर्थ तेथून उठले यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी सेवकरी शंकररावांसी म्हणती लीला करुणी अशी चुकले तुमच्या मरणांशी निश्चय मानसी धरावा शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरांशी आणि शेखनूर दर्ग्यासी एकच कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेणे जाईल ब्रह्मासंबंध जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधीपळे आपणची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयांना ब्रह्मासंबंधी सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे महाराज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशी या एकांतस्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करीताती सर्वानुमती तेथेंची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा परिषद भाविक भक्त नवमोध्याय गौडः श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ अध्याय 10 श्री गणेशाय नमः गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसे मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पाय हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सरापी करीती जनेवागती प्रतिष्ठीच 30 वर्षाचे वय झाले संसाराते उबगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणापटती कोट्याटा भेटेल पंचपक्वान्ने सुवर्णताटी भरून आपणा पुढे येती पाहुनिया स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया
प्राश दृढतर विवेकशस्त्रे तोडावा. सोलापुरी कामामासी ऐसे सांगूनी सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोडी ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जे ते चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून या उदिग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवी येले त्या लागून शुक्ल पक्षी असशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर त्या अवसरी पूजे लागे आणले. प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपर दाखविती चिदंबर प्रत्यक्षा जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. त्या समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी लाविता अमृतस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे दव्य हरित. ज्यामुळे जन झाले त्रस्त दादा त्यांची लागेना. तयांनी हे पाहून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत करुण उपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला तो निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेव निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य केले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एक समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोले स्वामी यती आम्ही त्याचे जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थानी जाणूनी. ते ऐकल्या वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतरूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा. स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. ते कळल्या वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतरूपे श्रीदत्त वास्तव सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाल तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्थान करोनी. जपध्यान आटपोनी मागुनी येती गावात. सेवेकरांबरोबरी मागुनी या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बसती जपध्यानी. वाजता जाता वासरणमणी संध्यास्नान करावे. करोनी संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामामाजी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृहसुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नव्हेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरुनी जेवले परिसंकोच मानसी. जाणी सोडले त्यांचे घरी मागुनिया मधुकरी. जाऊनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणूनिया बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी. मग काव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यतिमूर्ती. येऊनिया दर्शन देती बाळप्पा चित्ती सुकावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता 1 दिवशी. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनिया आज्ञापी.
अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वरा आले त्या स्थानी. वस्त्र उतरलिता खालोनी रुचिकेक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्राम माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी विक्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दीन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुनतयांसी मार्गावर झाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखली. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीत. तेचे सर्व सौख्य नांदत आनंद भरला सर्वत्र. त्याच्या क्षेत्रीचे महिमान केवी वरुण मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसुत. एकादशोध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त. यतिरूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंत्य बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते कास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनेच्छा उत्कटचित्ती खडीसाखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध्य पातले. अजानुभाव स्वास्यवदन श्री स्वामीमूर्ती पावन. बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्रोटी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. ओठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते विराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणची जाऊ दर्शना. म्हणची जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असे 3 रूप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाच न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्माते आचरून. घेऊनी स्वामी दर्शन जपालागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोद्या मधुकरी मग यावी बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. जोळप्पा आदी करून सेवेकरी बहुतजण. त्यांत सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञाकरी ऐशी. आपणही श्रीसेवेसी करीत जावे आनंदे. बहुतजण सेवेकरी बाई मुख्य त्या मांजारी. सर्व अधिकार तिच्याकरी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसांत भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेचे तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजना मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनिया संतोष स्वामीप्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐश लोटता काही दिवस बाळप्पाची शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलो न विष त्या ते निघाले. पूर्वी कुण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण. विष दिधले कानुल्यातून आज पडले बाहेरी. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे कारणे. हे पाहून एके दिवशी बाईंनी स्वामी समर्थांशी आपण सांगूनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती. पदी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी ह्याची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावीची पूजन. ती माझी लिहिले असे. तेव्हा सर्व भ्रांती पेटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही बाणगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडणी देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांशी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत अस.
श्रीपाद म्हणे बाळपासी समर्थन देते आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण, तयाचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या चिठ्ठी आपल्या करी, भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाक करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिशोध 12ोऽध्याय. गोडहा श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्लपक्षीचा शिखर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामीचरित्र अध्यायाधी वाढले. द्वादशाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसुपाती परी झाले व्यर्थची. स्वयंपाक करावयासी लज्जा वाटे तयासी, तया ते एके समयी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरू बाळप्पांनी समजला. सेवेकरांमारी माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे, तिने सेवेकरांसनिध त्रास देवा व्यर्थची. नाना प्रकार बोलन करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंकता लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी घाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्यांचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राज्य मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीच्या मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी, बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावरी सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाबदीला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोनी नृपमंदिरी येऊनी वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईंनी गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रींजवळी, तयाची करून या जोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे, जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटलं ऋण स्वस्त आता असावे. पाहुण्या द्रव्यासी आनंद झाला तयासी, परीना आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवनी दृष्टोत्तरी ताडण करी भवसाळ. ते एकोणी बाळप्पासी दुःख झाले मानसी, सोडणे स्वामी चरणांसी म्हणजे जावे येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणजे जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर. स्वप्ने आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री समर्थ या मंत्राचा जप करीत एके वेळ दर्शन येत. हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी, बरोबर ती कोणाशी मानिनाशी झाली. सुंदराबाईशी दूर करावे समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून दावी ती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीस भिवून तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणजे सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी.
म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याच्या नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एकतप सरासरी केली उत्तम प्राकारी. समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेणे येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णुशंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसुत त्रयोदशोध्याय गौडः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा. जय जयाजी अगम शमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी. प्रातःकर्मे आटपुनी मग बैसावे आसनी. भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध स्थान. सुगंध चंदन लावणी सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीपारती नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्या कारणे. स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूपदीपारती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अगरणा. परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडानीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन. तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पय. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदिक पालादिक समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिल समग्र. तुझ लागे आदिमध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेसा. वेदांता ही तर्कचांचरे शास्त्रा तेही नावरे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवे आपली स्तुती. सहस्त्रमुखी निश्चिती शिणला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मत्सी समर्था. कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आणा विजय आपल्या मना. कृपा समुद्री या मीना आश्चर्य देईजे सदैव. पापतापा आणि दैन्य सर्वदाव निरसोन. यलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे. दुस्तरा भवसागर याचे पावावया पैलतीर. तो नामचरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना न बाधवत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपय. शांतिमनी सदा वसो ऋताभिमानत नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. बहुदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. ऋतावस विषयांची नसो वासनया मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेणे होआ सुगम दुर्गम जो बहुपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता सत्यविजयी सर्गोदा. आप्तवर्गांचे पोषण न्यायमार्गावलंबन. इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषणी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामीपूजन. स्वप्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता ते होय प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे देणे मी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पय. आम्ही अहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त. चतुर्थोध्याय गौडः. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती दडता चारी पुरुषार्थ येते आता. पापताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची. सर्व कामना पूर्वोन अंती दाविती सुरभवन. जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देई. मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयांसी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची अचित्ती. सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ. परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयांते. त्यावेळी मंगळवेड्यात वसा पातेली राहत. दरिद्र पिढीला बहुत दिनस्थिती तयांची. तो एके दिनी फिरत फिरत सहजवाना माझी जात. तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशय्या करून तियेवरी केले शयन. ऐसे नवल देखोन लोटांगण घालीत असे. अष्टभावे दाटोन माता ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पाहावे.
स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून असविता झाला बहुत प्रकारे. पाहुण्या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती. वरद असती ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासूनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकून आईशी वार्ता. करीत असे आकांता म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त. जनापवाद न भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. त झाले असे रात घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामीचरणी जडली वृत्ती देहबान नसेची. तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य वेळ. भूग भाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान. पादस्पर्श सर्प झाला बसप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्पसमूह चोहींकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून ऐशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त ते दै नष्ट झाले. ते दुनिया परतले सत्वर ग्रामा माझे आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडणी पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतःकरणी. माता ठेवी स्वामींचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलत यतेश्वर घरी जावे तो सत्वर. सुखे करावा संसार दारापुत्र पोषीजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभाविक परिसुत पंचदशोध्याय. गौडः श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजनतारणार्थ यतिरूपे श्री दत्त. भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदेत निर्वाह करीत नौकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटी या गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहते. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांसी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामींते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपुच व्यापार करिता त्यांत. आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिले एक युक्ती बोलावून पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगाती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुचा. तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काय झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपुचा भाव आवडला व्यापारांत नफा झाला. हे सांगवा या पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थतयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदले त्रिवर्गांसी आणि मंत्रे दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थ त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम. सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले तयांचे मन मग पंडिताजवळ घेऊन. एक मंत्र उपदेशोन केले पावन तयांते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारलेले समर्थांते.
ऐसा प्रश्न कोणी समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवूनी येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मागता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सका दिधल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपनी झोळी समर्थे तयांसी दिधली. ती घेऊन त्यावेळी प्रदान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागरतीरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवे आपला संसार. लोभ मोह अणु मात्र चित्तित्वा न धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता. ती करी बहुता कांता घेत उर बडवूनी. विनवी ते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार. सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेचे उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तीही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामीसुता ते दिदले होते. त्या पादुका स्वस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदाभाविक भक्त परिसुत षोडशोध्याय गौडा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर. तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांता. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसाय अन्न स्वामीसुत नेणती. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करोनी. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण. ती लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी थोर प्रख्यात यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार व सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठावटी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हंसुनिया देती. उत्तर. त्यासी पिशाचे लागले थोर माझे दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतःकरणी. मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाटीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता. तेही त्रास देत स्वामीसुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथमच मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगर कर नाना जोशी. सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान. पाहून या स्वामीसुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामीसुत तयासी लावियले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी. ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामीमूर्ती आनंदली. समर्थ तयासी आज्ञा केली नगारा वाजव्या म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी. पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. चेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामीसुतही त्यांप्रती मनातील खूण सांगती. ऐकून या जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शन येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्यावेळी तो न सेवी उदकांना. ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थनिया आणावे. पाहून या समर्थांशी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेंसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणे आनंदले समर्थ म्हणे. कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी.
परीत समर्थांची प्रीती खरी स्वामीसुतावरी होती. स्वामीसुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात. स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधून समर्थ सांगती तया कानी. आम्हीन जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामीसुत निशब्द होई. कल्पना न साये त्यासी स्वामी विण कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही. मी अजाणले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामीसुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत. दुःख करी दिवसरात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामीसुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवीत समर्थांते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मदसन्निध आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्याची घालूनी पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावोनी. तथापि स्वामीसुत पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होता चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामीसुता. परितो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावणशुद्ध प्रतिप्रदेश. केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्थान करोनी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती. कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामीसुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतुनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सुत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती असी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी पडली काळासी ओढोनी बळेंची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत्त सप्तदशोध्याय गोढा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामीसुताच्या गादीवरी कोड नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोरपाखरांसी. अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार समर्थ काकूबाई लागून. लपवून ठेविली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्रांता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादातयाचे अभिनाम. त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांशी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घाले यासी. आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाहिंत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्यपादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवणे. बाळ आहे जरी यज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले यात तुमचे काय गेले. आम्हासी देसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजेप्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवेकरांना सांगती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांशी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी.
दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कपनी जोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वता न रुचे चित्ती त्याची. या परी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटपट करुनी. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रकटला ज्ञानसविता अज्ञान गेलेला यांते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून. झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकले चित्ती. म्हणे समर्थ दादाप्रती वेड खर्चित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता. दादाची अशिरी ठेवीत पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियसी जे बरे वाटेला आमासी. तेच करूया समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून. टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले. ऐकोनी ऐशा वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला कोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुनी मांडिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत बाळपेटीत स्वस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष ते इकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ती पाहुण्या काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांशी हसू आले अधिकचे कौतुक मांडले. दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासी. अनसूया तुझी माता तिथपाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहून क्रोधविष्ट अंतःकरणी. म्हणे तुझे हे करणी लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिचं प्रती बोलती. ऐक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताची गादीवरी बसवणी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसुत. अष्टादशोध्याय गौडः श्रीरस शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्यज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामीचरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्रे नामी नृसिंह सरस्वती. जजांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समजता. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एक समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती श्रींचा महिमा ऐकोनी. सन्मुख पाहुणी तयांना आज्ञाचक्र वेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकदा ते त्यांची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंदी प्राणवायू. आश्चर्य करीची सकळ जन असो झाली काही वेळ. समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावर मस्तक ठेविले झडकरी. संदनित झाले अंतरी हर्षपोटी न सामावे. ओटोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाची. स्वामी कृपा आज झाली तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतो न येती. ते त्यांची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली दूरदूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शने उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वारयोषिता पाळवणी. तियसी द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजाची सुरभवनी अंतिदाशी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण याची तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलावे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्तानी धर्मकृत्य बहु केले. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांचे ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले. वसुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वदा. ऐसे वाटले त्याच्या चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्ग दिदले श्रींच्या करी. म्हणे मध्वरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील. जाऊनी बैसला दुरी श्रींनी जाणिली अंतरी.
त्याचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आले बाहेरी. तर वडाची झाडावरी तलवार दिली टाकून. कार्य आपणे जे योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊन तैसेच. परत आला स्वस्थानासह झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले सर्व हेतुले निष्फळ झाले. शेवटी परिपत्त भोगले कष्ट गेले व्यर्थची. असं स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रीच सरदार. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामीचरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसता दृष्टीशी मृत्यू समय पातला. पाहुण्या विपरीत परी श्रीचरण धरले झटकरी. उभा राहिला काळदुरी नवलपरी जहाले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्शया ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जनपाहुणे आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिली मुक्ती मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य वरून जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार मात्र येते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत. सदा परिसुत प्रेमळ भक्त 19वा गूढ. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा. जय जयाजी अतिवरा. भक्तजन संतापरा सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन वागता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एक दर्शनाची समर्थांच्या पातला. करोनिया श्रींची स्तुती माता ठेविला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्याते वदती हास्यवदने करोनी. फकीरांते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे. गृहस्थी आज्ञा करून केली नाना पक्वाने. फकीर बोलविले 5 जण जेऊ घातले तयांते. फकीर तृप्त होऊनी जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेधवा. म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर. म्हणते हा अभाविक नर कल्पना चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दरिद्रे ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळवाया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखुनी समर्थ म्हणती घे हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईसा आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी. येऊनी एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई. बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000च्या दिदल्या नोटा आणूनी सत्वर. गृहस्थ मनी आनंदला. बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती. वारंवार स्तुती करीती स्तोत्रगाथ स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकत भाविक भक्त. 20वा अध्याय गूढ. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ पूर्ण करावा भक्तजना कारणी. संपवावा अवतारा आता ऐसे मना माझी येता. जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मारंदा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेदवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंतलीला जनासन्मार्ग दाविला. उद्धारिले जडमुंडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणांत समुद्रतिली प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामामाजारी जन्म माझा झालेसे.
ते त्याची बालपण गेले, आता कोपर्लीसे येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यांची स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामींचरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती, स्वामींचरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी गुणानुवाद गायले. हे स्वामीचरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामीचरित्रास, कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळीवनातून आले, स्वामी रूपे प्रकटले. भूवरी प्रख्यात झाले, कथन हे द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथींचा महिमा वर्णिला, तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल, चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने नावया स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यांसी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यांसी 10वीला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र, 6व्यांत वर्णिले. विष्णुभ्रुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामींचरणावरी भक्ती. जडली कोणे प्राकारी, ते 7व्यांत सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मासंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यांत ते कथा. खर्चुनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त, 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त, वर्णिले दशमाध्यायांत. त्या एकता पुनित श्रोते, होते सत्यची. 11वा आणि 12वा, तैसीचे अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण, सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत, 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित, वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्याची लागला भजन छंदू. जो दादाबुवा प्रसिद्धू, 18व्यात वृत्त त्यांचे. वसुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचं वृत्त वर्णिले. 19व्यांत सारांशरूपे सत्यपय. एक गृहस्थ निर्धन, त्याचे आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन, 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले, 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्रमास. गुरुवार वद्य त्रयोदशीस, पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता प्रतिवता. बंधुनी त्या उभयता, ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर, जो भावे वाचेल हे चरित्र. त्याचे आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृत्ताभिमान तो नसो. सर्व विद्यासागर गवसो, भक्ताश्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जी प्रसिद्धीस आणिला. त्यांची रक्षा वेदयाळा, कृपाघना समर्था. स्वामीचरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसमे वेचून. सुंदर माळा करून, आला घेऊन विष्णुकवी. आपल्या कंठी तत्काळ, घालून चरणी ठेविला भाल. सदुदित याचा प्रतिपाल, करावा बाळ आपुले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु, शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.